भारताचे उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत आज नवी दिल्लीतील उपराष्ट्रपती भवन येथे जम्मू काश्मीर मधील युवा प्रतिनिधी महामंडळाचे युवा प्रतिनिधी मंडळाने भेट देत महत्वपूर्ण संवाद साधला। हे प्रतिनिधी मंडळ मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स यांच्या वतन को जानो या उपक्रमांतर्गत सहभागी झाले होते। तर पाहूया त्याची सविस्तर बातमी। उपराष्ट्रपती डॉक्टर सी.पी. राधाकृष्णन यांनी या युवा प्रतिनिधींशी संवाद साधताना त्यांच्या उत्साह, कौशल्य आणि जिद्दीचे कौतुक केले। जम्मू काश्मीरच्या संवेदनशील आणि ऐतिहासिक राज्यातील तरुण देशाच्या प्रगतीसाठी पुढे येत आहेत ही अत्यंत अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले। या उपक्रमाद्वारे देशातील विविध भागातील तरुणांना भारताची समृद्ध संस्कृती, परंपरा आणि राष्ट्रीय मूल्ये जाणून घेण्याची संधी मिळते। उपराष्ट्रपतींनीही सांगितले की अशा उपक्रमांमुळे तरुणांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेची भावना अधिक दृढ होते आणि एक भारत श्रेष्ठ भारत या संकल्पनेला बळकटी मिळते। या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी उपराष्ट्रपतींना विविध प्रश्न विचारले, तसेच आपल्या अनुभवांशी देवाणघेवाण केली। उपराष्ट्रपतींनीही त्यांना देशाच्या विकासात सक्रिय भूमिका बजावण्याचे आवाहन केले। या कार्यक्रमामुळे जम्मू काश्मीरमधील तरुणांना देशाच्या मुख्य प्रवाहाशी जोडण्यास मदत होत असून त्यांच्या मनामध्ये देशाबद्दल अभिमान आणि कर्तृत्वाची भावना निर्माण होत आहे। अशाच जिल्ह्यातील, राज्यातील व राष्ट्रीय स्तरावरील ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा SP9 मराठी न्यूज चॅनेल। या चॅनेलच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या प्रेरणादायी मुलाखती तसेच महत्त्वाची माहिती आणि घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील। अशा नवीन बातम्या आणि माहिती मिळवण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज। धन्यवाद।